आणि नारायण गिरा साहेबांनाही आमंत्रित करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। आयोजन कमिटीच्या वतीनं हा केला जात आहे सन्मान। एका बाजूला मॅच देखील सुरू होईल, टेंबोडे आणि त्यांच्या विरोधात ताडाळी। मॅच सुरू होईल, एका बाजूला सन्मानही सुरू आहे। अभिजित पाटील ग्रीनवूड कोऑपरेटिव्ह सोसायटी, अल्पेशजी पाटील यांनाही विनंती करतोय की आपणही यावं। नारायणजी गिरा आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा। स्वागत सन्मान होतोय आणि मॅचला देखील सुरुवात होते। टाळ्यांच्या आवाजात इथे मॅचला करूया सुरुवात। आजच्या रात्रीतला हा चौथा सामना। पहिलाच बॉल, यस, शॉर्ट पॉइंटला टिपलाय झेल, फर्स्ट विकेट डाऊन। गोल्डन डकचा शिकार झालाय, फलंदाज होतोय बाद। नारायणजी गिरा, अभिजितजी पाटील आणि अल्पेश पाटील यांना सन्मानित केलं जात आहे। आमचे सरपंच साहेब मदनजी मते आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं हा शुभ सन्मान केला जातोय। तर आजच्या रात्रीतला चौथा फ्रेश सामना आपण एका बाजूला पाहतोय। खरं तर टेंबोडे आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे या नावानं सातत्याने खेळणारा संघ, करण पाटीलचा हा संघ आज आपण पाहतोय। करण पाटील ओपनिंगला आला नाही, काहीतरी वेगळी रणनीती कदाचित असेल, कारण राहुल गडगे आला, पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर विकेट। संदीप भोईर त्याच्या साथीला नॉन स्ट्राईकला। आता नवीन फलंदाज येतोय वन डाऊनला कुणाल भोईर। म्हणजेच करण पाटील केपीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं षडयंत्र असेल, येणाऱ्या नंतरच्या गोलंदाजावर कदाचित जास्त धावा काढण्याची काहीतरी रणनीती असेल, ही स्ट्रॅटेजी आखली जाते। टेनिस क्रिकेटमध्ये बघा, तुमच्याकडे डावपेच देखील आणि रणनीती गेमची पूर्णपणे असावी लागते। सेकंड बॉल, हा बॉल लगेच उडवलाय वाईडिश, लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या मधून येतोय हा खणखणीत सरपंच चषकातला दमदार सिक्सर। आदरणीय कैलासजी पाटील माजी सरपंच कानपुली, खरं तर त्यांचं इथे आगमन झालंय। मी विनंती करतोय कैलासजी पाटील आपण यावं। आज त्यांचं इथे शुभ आगमन होताना कैलासजी पाटील यांना आपण पाहत आहोत। माजी सरपंच आदरणीय कैलासजी पाटील यांचं इथे शुभ आगमन होत आहे या मुख्य व्यासपीठावर। आज खरं तर त्यांच्या भाचीचा लग्न सोहळा होता ओले या ठिकाणी। आज तो लग्न सोहळा होऊन आता पुन्हा एकदा या व्यासपीठावर त्यांचं आगमन। यास कमबॅक करतोय गोलंदाज, डॉट बॉल फेकतोय। धावसंख्या धावफलकावर 6 सुरुवात झाली, षटकारानं सुरुवात झाल्यानंतर षटकार आलाय। 6 धावा धावफलकावर। मोस्ट वेलकम कैलास पाटील, आपलं सहर्ष स्वागत। माजी सरपंच कानपोली, आज आम्हीही खरं तर थेट लग्नावरून दिनेशजी इकडे आलो, तुमचेही मी मनापासून आभार मानेन। हा खूप चांगला अप्पर कटचा फटका डीप कव्हर पॉइंटला येतोय, बॅट्समन ठोकतोय हा खणखणीत कुणाल चौकार। स्ट्रोक बरोबर चेंडूवरची नजर खूप चांगली पाहायला मिळाली आणि तिथे मात्र डीप फाईन लेगला चेंडू खेळून काढल्यानंतर 2 धावा आल्या आहेत। संघाची धावसंख्या चौकार, षटकार आणि दुहेरीने धावून पोहोचली 12 या आकड्यावर। 12 धावा धावफलकावर लागल्या आहेत। सरपंच चषक व ग्रामस्थ मंडळ चषकाचं हे आयोजन गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपुली यांच्या वतीनं आज हे आयोजन आपण पाहतोय। खरं तर आपला आवाज प्रतिध्वनी देखील रिटर्न येतोय, कारण समोर असणारं प्लांट दीपक फर्टिलायझर K1 K8चं हे प्लांट, आणि त्यांना बरोबर जर मैदानावर बघितलं ना दिनेश पाटील आपण, तर आवाज आपला प्रतिध्वनी परत रिटर्न येतोय।
नेक्स्ट बॉल, हा हाफ ट्रॅकरचा बॉल उडवलाय. हो हो, लवली स्ट्रोक डीप मिड विकेटला, वन बाउन्स, सीमा पार, येतोय चौकार. फिल्डिंग टीमनं लक्ष केंद्रित करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. मगाशी बघा एक फिल्डर आतमध्ये आला होता, धाकटा खांदा, मॅच हारली, मॅच पराभूत व्हावं लागलं. म्हणजे तुम्हाला बघा किती मोठा फटका बसतो. नावडे टीमच्या विरोधात तो संघ खेळत होता. 4 षटक 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे वेळेचा बंधन असेल रात्रीच्या स्पर्धेमध्ये. पहिला षटक संपला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा वसूल केल्या आहेत. पहिल्या बॉलवर राहुल गडगेचा विकेट गेला. तसं वाटलं की कदाचित आराध्या स्पोर्ट्स हा टेंबुडे संघ अडचणीत येतोय की काय, परंतु तदनंतर कुणाल भोईरनं केलेली काय फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार, एकट्यानं 16 धावा वसूल केल्यात. कोणाची साथ लागली नाही त्याला. कुणाल भोईर. आता मात्र नवीन फलंदाज संदीप ऑन स्ट्राईक. प्रेमसाठी, प्रेमच्या पुढील पहिल्या बॉलवर फेस करेल. संदीपनं हा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खेळलाय. थोडासा चेंडू हातातून पडलाय आणि त्याच क्षणाला जसा हातातून पडला कुणाल भोईरनं ओळखलं, पारखलं, जाणलं आणि लगेच मात्र दुसरी धाव चित्त्याच्या चपळाईनं कंप्लीट केली आहे. ही धावगती, ही हुशारी तुमच्याकडे असावी लागते टेनिस क्रिकेटमध्ये. आणि त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 2 धावा, 2 धावेनं 18 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आझाद मैदान कानपोली, अगदी या मैदानावर रंगणारी स्पर्धा. आज सलग 6 तारखेपर्यंत या स्पर्धेला आपण पाहणार आहोत. 6 तारखेला मेगा फिनाले या स्पर्धेचा अंतिम रात्र. हा चेंडू पॅडवर अलॉंग द बॉडी, शरीराचा वेध घेतला. अंपायर सांगतात पिचिंग चेक केली आहे, थोडा लेग स्टेमला होता. धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 18 रन्स. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये तुम्ही पाहू शकाल गोलंदाज पहिला महागडा ठरला होता, तो म्हणजेच भाविक. त्यानंतर गोलंदाज प्रेम येतोय. फास्टर बॉलर आहे. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय संदीपसाठी. हा स्लोवर बॉल, फसवा चेंडू. हे परिवर्तन तुमच्याकडे असावं लागतं. टेनिस क्रिकेटमध्ये बघा गोलंदाज ओळखतो की एखादा फास्टर बॉलर आहे, जास्त स्पेस आहे, तेवढाच रनअप आहे. आणि त्याच अनुषंगानं इथे संदीप भोईर थोडासा फसला गेला. स्लोवर बॉल फेकल्यानंतर बॉल गेला डॉट. संघाची धावसंख्या स्थिर. प्रेम सूर्यवंशी. आज खरं तर हा गाव ताडाली भिवंडी परिसरातील हा संघ बघा किती दूरवरचा अंतर कापत आलाय. ताडाली संघ. हा फुलरलेनचा बॉल, स्टेट ड्राईव्हचा फटका खेळलाय. हो हो, क्षेत्ररक्षकाला चुकवलंय बॉलनं. चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑनला. येईल खणखणीत चौकार. वराल देवी ताडाई हा संघ आपण बॅटिंग करताना ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात ताडाळली नवीन संघ आहे आपल्या परिसरामध्ये बघा भिवंडी परिसरातील. आणि त्या कर्णधाराचं आपण कौतुक करू. पहिल्या मॅच पासून तो इथे उपस्थित राहिलाय. ताडाळी संघ. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. आता चूक करत नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. चर्चा केली गेली होती की ताडाली टीमचा हा जो कर्णधार आहे ना, काय किती लवकर आला होता बघा तो संघ. भिवंडी परिसरातील हा संघ आज इथे लवकर येऊन ठेपला होता. आणि तो संघ आता 4था मॅच खेळत असताना. नेक्स्ट बॉल, गोलंदाज प्रेम.
त्यासमोर फलंदाज कुणाल भोईर देखील चुकलाय, अगदी फसला आणि स्लोवर बॉलवर मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती झाली. खूप चांगलं षटक हाताळलं बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या दिनेशजी, त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये अवघ्या 7च धावा खर्च केल्या. टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावर. आपल्या स्टेजच्या अगदी व्यासपीठाच्या समोर जो बॅनर आहे ना बघा, ग्रामपंचायत मंडळींचा तो बॅनर आहे आणि त्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे उपसरपंच साहेब रामचंद्रजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. खूप चांगलं बघा या ठिकाणी आयोजन आहे. रामचंद्रजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाजाला जर बॅनर हिट केलं. तो बॅनर आहे बघा बरोबर आपल्या स्टेजच्या समोर, म्हणजेच आत्ता जो खेळाडू खेळतो त्याच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला असणारा तो बॅनर. नवीन गोलंदाज येईल. 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्याकरता अजय शिंदे. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांमध्ये 23. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा. चांगलं षटक हाताळलंय. आता इथे मात्र आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला मेहनत करावी लागेल. संदीप भोईर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता ते 24 या आकड्यावर. कैलासजी पाटील माजी सरपंच या मॅचचा आनंद घेताना या मुख्य व्यासपीठावरनं. आज 2 दिवस खरं तर ते गडबडीत होते, कारण ओले या ठिकाणी त्यांच्या भाचीचं लग्न सोहळा आज संपन्न झाला. परंतु गावची स्पर्धा आहे, आपल्या गावाची स्पर्धा आहे, ग्रामस्थ मंडळ चषक आहे, तिथे येणं फार गरजेचं आहे. इथे बॉल गेलाय डॉट. खूप चांगलं षटक या स्पर्धेमध्ये बघा. आमचे कैलासजी पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर न्यू स्वरूप मोटार्सचे ओनर बजरंग म्हात्रे यांच्याकडनं 50 धावा कंप्लीट केलेला अर्थात अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला मनगटी घड्याळ टायटन कंपनीचं ब्रँडेड वॉच तुम्हाला दिलं जाईल. खोलवर पद्धतीचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या बिहाइंड द बॉलर. चेंडू अडवलाय आणि तिथे मात्र 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर 25 जाऊन पोहोचली आहे. 25. एक गडी मात्र पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. राहुल गडगे एक महत्वाची विकेट. हा हवेमध्ये खेळलाय. संदीपच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑनला आलेला हा खणखणीत सरपंच ग्रामस्थ मंडळ कानपुली चषकातला ब्रँडेड सिक्सर. रन्स 31 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 31 धावा धावफलकावर या षटकारानं गरज होती खरं तर धावसंख्या वाढवण्याची आणि त्या संदीपनं सलामीला आलेला फलंदाज संदीप मात्र ठोकतोय षटकार. गोलंदाज अजय शिंदे. ताडाली टीमचा हा गोलंदाज पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा हवेमध्ये लॉफ केलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाही. काय फटका सजवलाय. फ्लॅट अँड पॅरलल येतोय खणखणीत. मॅग्निफिसेंट स्ट्रोक सिक्सर. उपस्थित मान्यवर आपले कानपोली गावचे सरपंच आदरणीय रामचंद्र पाटील साहेब यांच्या बॅनर हिटसाठी जर एखादा त्या बॅनर हिटला लागून सिक्सर आला तर मग त्या फलंदाजाला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि एवढंच नव्हे तर मग आपण पाहतोय या स्पर्धेमधील मेडल षटक जो खेळाडू पटकावेल त्याच्यासाठी देखील आपण पाहतोय बजरंगजी म्हात्रे साहेब आणि कैलास पाटील साहेब यांच्या वतीनं टायटनचं व्रिस्ट वॉच देऊन त्यांचा सन्मान आहे आणि 50 धावांसाठी देखील हे पारितोषिक असणार आहे. क्या बात है. इट्स अ ग्रेट ह्यूज या आकाशाला गवसणारी घालणारा हा लगातार 3रा षटकार.
संदीप भोईर सुरुवातीला थोडासा आपण पाहिलं तर शांत सावध सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र आता अहकार माजवतोय, विस्फोटक बॅटिंग करतोय, मग आक्रमक पवित्रा उचललाय त्यानं, बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत आणि संघाला नेऊन ठेवले तब्बल 43 या आकड्यावर, 43 रन्स. आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे संघ बघा 43 धावा आणि वैयक्तिक संदीप भोईरच्या जर धावसंख्या बघितल्या ना तर 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 26 धावांवर खेळतोय. क्या बात आहे, खूप चांगली बॅटिंग. आणि कुणाल जर विचार केला तर कुणालने सुरुवात चांगली केली होती. त्या संघाला ज्या पद्धतीने जेव्हा धावा येत नव्हत्या तेव्हा कुणालने षटकार 2 चौकार ठोकले आणि कुणाल देखील 8 चेंडूमध्ये 17 धावांवर. म्हणजे ही भागीदारी जी आहे ना दनीश पाटील, खरं तर ही भागीदारी खरं तर पाहण्यासारखी आणि टेंबोडे टीमसाठी अतिशय फायदेशीर. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज. आता ताडाली टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. आज भिवंडी परिसरातून हा दूरवरून आलेला संघ, फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि सुधीर पाटील यांनी सांगितलं की तो कर्णधार जो आहे ना तो खरं तर सुरुवातीपासून अगदी लवकरात लवकर येऊन तिथे सज्ज झाला. हे चांगल्या खेळाडूची एक ओळख असते. त्यांनाही माहीत आहे जी भिवंडी म्हणजे ठाण्यामध्ये जे डिसिप्लिन आहेत ना त्यांनाही माहीत आहे आणि ते डिसिप्लिन रायगडमध्ये देखील त्यांनी सातत्य राखताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं करूया कौतुक. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. प्रेम वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येईल. प्रेम सूर्यवंशी. प्रेम सूर्यवंशीचा हा पहिला बॉल फेस करेन कुणाल भोईर. कुणाल भोईर आणि संदीप भोईर. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळलाय, हलकासा अपील केला होता, मिळाली फक्त एक लेग बाय चिरण. एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर, 44 धावा धाव फलकावर, 44 रन्स. चौथं षटक सुरू आहे. आत्ता जे मैदानावर आले असतील त्या प्रेक्षकांना माहिती देऊया. आजच्या रात्रीतला हा चौथा फ्रेश सामना टेंबोडे आणि ताडाली या दोन संघादरम्यान. बॅटिंग करणारा संघ आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे तुम्हाला पाहायला मिळतोय. आराध्या स्पोर्ट्स खरं तर ज्या पद्धतीनं टेंबोडे टीमचं फलंदाजी करताना संदीप भोईर पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कॉर्नरला, काही जलद गतीनं कुणाल भोईरची रणनीती बघा, काही चांगली आणि चपलाई, ॲजिलिटी खूप चांगली आहे त्याच्याकडे. चित्त्याच्या चपलाईनं जीवाच्या कांतानं ही धाव घेतोय आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा वाढल्या. संघाची धावसंख्या 46 रन. 46 धावा. धावा धावफलकावर लागलेत. षटक सुरू आहे चौथं. यानंतर विनर वर्सेस विनर असा हा सामनाही आपल्याला पाहायला मिळेल. वावंजे आणि कामोठे. हा हाफ ट्रॅकरचा बॉल आडव्या बाटने खेळलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षकाच्या जवळूनच चेंडू फरार झालाय. येतोय 4 धावांसाठी चौकार. सरपंचाच्या चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. आणि या चौकाराच्या मदतीनं आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीमच्या 50 धावा पूर्ण, 50 कंप्लीट. स्वागत केलं या 50 धावांचं खेळाडू कक्षातून खेळाडूंनी. संदीपनं लॉफ केला, मिस टायमिंग स्ट्रोक, जेल खाली क्षेत्ररक्षक. कॉल नव्हता दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. बघा कॉल असणं फार इम्पॉर्टंट आहे. टक्कर झाली असती आणि खरं तर 2 खेळाडूंच्या मध्ये जेव्हा टक्कर होते तेव्हा भीषण अपघात होतो आणि असाच पाहायला मिळाला. तुमच्याकडे कॉल असणं फार गरजेचं आहे. बघा सातत्यानं आम्ही खेळाडूंना सांगत असतो की ज्या वेळी तुम्ही 2 खेळाडू 2 क्षेत्ररक्षक एका वेळेस झेलवर येताना त्यावेळी तुमच्या मुखातून आवाज येणं गरजेचं आहे. कॉल नव्हता त्यामुळे हा झेल ड्रॉप झाला. संघाची धावसंख्या इथे मात्र 2 ने वाढली देखील. 52 धावा. ऑन स्ट्राईक संदीप भोईर. ही सलामी, ही जी भागीदारी आहे ना, पार्टनरशिप खूप चांगली. थोडीशी इंजुरी आली असेल कदाचित. बघा अगदी वेगानं आला होता वायडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक.
जर पाणी हवं असेल तर त्वरित मागवा देखील. हा नक्कीच पाण्याची व्यवस्था देखील त्वरित केली गेली बघा. कारण टक्कर झाली असती आणि थोडासा खरं तर त्यांना झालंही दोघांमध्ये हलकीशी टक्कर झाली देखील होती. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. बॅक टू क्रिकेट. 2 धावा आल्यात. 52 धावा. ऑन स्ट्राईक संदीप भोईर. ताडाळी संघ गोलंदाज. ओहो आला तसा चेंडू भिरकावून दिलाय डीप फाईन लेगला. चेंडू वेगानं फरार झालाय. येतोय 4 धावांसाठी आणखी एक दर्जेदार चौकार. देऊल सजविला हे 12 चेंडू मध्ये 38 धावांवर खेळतोय संदीप भोईर. संदीप भोईर एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्ष टेंबोडे संघातून खेळणारा हा एक मातब्बर खेळाडू. हाही आडव्या बॅटने खेळलाय. हो हो लवली गॅप आणि हा चेंडू फ्लॅट. अंपायर डिसिजन. इट्स अ क्लिअर सिक्सर. आदित्य 11 एक नंबर. गावदेवी आदित्य 11 संघ एक नंबर. मदन मध्ये कानपोलीचा पाणी घेऊन जा. सरपंच आहे स्पॉन्सर. मदन मध्ये कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. मदन मध्ये कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. मदन मध्ये कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. ये टायटल सॉन्ग तुम्ही खरं तर या स्पर्धेवर आधारित सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक या आयोजनावर आधारित हे टायटल सॉन्ग तुम्ही ऐकतात. 4थ्या वर्षामध्ये हे आयोजन आपण पाहतो. आझाद मैदान कानपोली मैदानावर रंगणारी स्पर्धा. खूप चांगला क्रिकेट देखील पाहायला मिळतोय आणि खास करून आज संदीप भोईरला आपण पाहिलं तर तब्बल 44 धावांवर खेळतोय. 44 रन्स. क्या बात आहे. अवघ्या 14 बॉल मध्ये 44 धावा म्हणजे 6 धावा दूर आहे हा पट्ट्या अर्धशतकापासून. आणि जर अर्धशतक जर झळकावलं तर न्यू स्वरूप मोटार्स बजरंग म्हात्रे व कैलास पाटील यांच्याकडनं मनगटी घड्याळ. टायटन कंपनीचा बघा ब्रँडेड वॉच. मनगटी घड्याळ तुम्हाला मिळेल आणि तो जवळपास आलाय. संदीप भोईर 44 धावांवर खेळतोय. क्रॅटिकल इनिंग. फंटॅस्टिक बॅटिंग. तर न्यू बॉलर लास्ट बॉलर स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय धीरज. धीरज समोर कुणाल भोईर आता सामना करेल. धीरज टू समोर कुणाल. धावसंख्या 62. 62. ताडाळी टीमचे नौके खेळाडू आपल्या समोर आपण पाहतोय खेळत असताना. ओहो ही काय आहे रणनीती. स्ट्राईक रोटेशन. कुणाल भोईरलाही हवं आहे की संदीप भोईरनं षटक अगदी अर्धशतक झळकावावं आणि त्याच अनुषंगानं ही स्ट्राईक रोटेट केली आहे. हा असतो खेळाडूला दिलेली साथ. सांसारिक जीवनामध्ये पती पत्नीची जशी साथ लाभते तशी या दोन्ही फलंदाजांची या खेळपट्टीवर साथ लाभली आहे. ऑन स्ट्राईक संदीप भोईर. संदीप भोईर मात्र इथे हा बॉल डॉट गेलाय. चांगला चेंडू फेकलाय. गोलंदाज आपण गोलंदाजीला धीरज करत असताना चांगली गोलंदाजी. कमबॅक स्लॉग ओव्हर. अंतिम षटक आणि गोलंदाजी करतोय धीरज समोर. संदीप भोईर 44 धावांवर खेळतोय. अवघ्या 4 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. धीरज टू संदीप. हो हो हवेमध्ये लॉफ्ट केलाय. अर्धशतकापासून इथे वंचित राहावं लागलं. संदीप भोईर होतोय झेलबाद. हार्ड लक संदीप भोईर. परंतु एकदा जोरदार टाळ्या. 44 धावांवर अवघ्या 15 चेंडूंचा फेस केला. 15 ते 16 बॉल मध्ये 44 धावा. संदीप भोईर हा टेंबोडे टीमचा उत्कृष्ट फलंदाज. फलंदाजी करत असताना
श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे आणि श्री गणेश कामोठे आपल्याला ही या ठिकाणी लास्ट कॉल असेल. सत्र जसं संपेल टॉस केला जाईल, त्यामुळे विनंती असेल तुम्हाला दोन्ही कर्णधाराला की टॉससाठी यावा. कामोठे टीमचा संघ नाही आलेला आहे बघा. मी विनंती करतो श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे, चला आपला कर्णधारी यावा. करण पाटील केपी यांचं इथे आगमन झालंय. अर्थातच खेळपट्टीवर अगदी मी म्हणालो होतो शेवटला की केपी करण पाटील नेहमी स्टार्ट करत असतो, ओपनिंग करत असतो. एक उत्कृष्ट आयोजक देखील राहिलाय बघा या टेंबोडे नगरीमध्ये. 40+ आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचं आयोजन त्यांनी केलं होतं. हा बॉल केपी साठी आउटसाइड ऑफ स्टंप सोडून गेला. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. 63 64 माफी असावी. 64 रन्स 64 धावा धाव फलकावर. केपीच्या वाट्याला आता अवघे काही चेंडू आहेत. हा मी टायमिंग स्ट्रोक झेलवर पोहोचू शकत नाही. सेफ लँड झाला झेल. मिळेल फक्त 1 रन. ज्या कुणाल भोईरनं बघा अगदी सुरुवातीला येत असताना खूप चांगली साथ दिली होती संदीप भोईरला, आणि तोच कुणाल आता येतो स्ट्राईकला. 65 या आकड्यावर धावसंख्या. 5 षटकांचा सामना. 65 रन्स. षटकातले आता अंतिम 2 चेंडू. फुल टॉस बॉल, फुल्लर लेनचा बॉल, आणि हा चेंडू फ्लाय झाला होता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं, परंतु एका हाताने चेंडू स्टॉप केला. व्हेरी गुड फिल्डिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. यस बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस त्यामुळे रिव्ह्यू घेतलाच गेलाय. मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल होता, फुल्लर लेन्सचा बॉल. 1 धाव मात्र आली त्या बॉलवर, परंतु चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजी आपण वापरत असताना अगदी कंट्रोल रूम मध्ये. यस थर्ड अंपायर डिसिजन तुम्हाला देतील. या विलास आमचे आयोजक अनुभवी खेळाडू विलास पाटील देखील इथे उपस्थित आहेत. निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. भीमर आहे की नाही ते पाहिलं जाईल. अबाउट द वेस्ट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कमिटीच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं निर्णय आलाय, म्हणजेच हा बॉल काउंट केला जाईल. लास्ट बॉल, शेवटचा बॉल धीरजचा. अंतिम चेंडू. लास्ट बॉल. समोर केपी. करण पाटील हा टेंबोडे टीमचा मुख्य खेळाडू उशिरानं आलाय, मात्र त्याच्या वाट्याला राहिलाय शेवटचा 1 बॉल. हा खणून काढलाय स्ट्रेट ड्राईव्ह. कोणी क्षेत्ररक्षक नाही. गॅप मधून 1 बाउन्स. सीमा पार. शेवट गोड करणारा फटका. 4 धावांसाठी चौकार. अल्पेशजी पाटील साहेब यांना मी ते इन्व्हाइट करत आहोत की आपण यायचं आहे. या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूनं आपण पाहणार आहोत श्री मलंग स्पोर्ट वावंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे तो म्हणजेच श्री गणेश कामोठे. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. अविटुका जाऊयात टॉसकडे. कामोठेचा टॉस आहे हेड आणि येतोय हेड. टॉस जिंकलेला आहे महेश. पहिल्या सामन्यामध्ये विजय रोशन म्हात्रे जो बरसला. अगदी आता इथून टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असणार आहे आणि काय सांगाल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. अगदी या स्पर्धेमध्ये खेळताय. कामोठे संघ म्हटलं तर मोठा संघ आहे. जवळजवळ 2018 मध्ये 56 फायनल्समध्ये तुम्ही खेळले होते, परंतु त्यानंतर आपण पाहिलं फायनलचा आता पत्ता नव्हता फार तर जास्तपणे, आणि बी पूलमध्ये एंट्री मिळत नव्हती. या स्पर्धेमध्ये खास करून आयोजकांनी ही संधी दिली आहे, त्याबद्दल काय सांगशील आयोजकांबद्दल? प्रथम तर आयोजकांचा आम्ही मनापासून धन्यवाद करू. या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायला त्यांनी संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद आम्ही आयोजकांचा करतो. येस, टॉस जिंकलेला आहे. निर्णय आहे क्षेत्ररक्षण. ओमकार फलंदाजी करायची आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉसबॉक्समधून समाचार आहे. टॉस जिंकल्यानंतर कामोठे संघानं
अगदी आपण पाहतोय मागील मॅचमध्ये फलंदाजी मनपसंती दाखवली होती, आता त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. आवाजामध्ये आपण पुन्हा एकदा करूयात फेरबदल आणि जाणार आहोत आपण दिनेश पाटील सर बेलवले यांच्याकडे. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे वर्सेस वरहाल देवी ताडाली भिवंडी मधला हा संघ. करण पाटील द की पर्सन ऑफ टेंबोडे टीम. पंच मात्र पहिल्या बॉलला वळतायत, इशारा येतोय की वाईट बॉल. अवंतरण धावांची सुरुवात मात्र करतोय तो ताडाळी संघ. हर्षल स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे अमोल चौधरी. 2 चौधरी बंधू. करण पाटील हा बॉल मात्र लेंथीच ठेवली, फक्त थोडासा आत घेतला आणि त्याच्यामुळे इथे मात्र हा डॉट बॉल. एक बॉल 1 रन. 71 धावांचा भला मोठा पाठला करायचा आहे. हा चांगला फटका आहे, इथे मात्र जातोय गलीमधून चेंडू डीपला. काय सुंदर क्षेत्ररक्षण करणचं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवलंय, कारण हा वाटला की हमखास चौकार जाईल. इथे मात्र धावा वाचवल्या तब्बल 2 आणि या 2 धाव्यानं खातं उघडलं ताडाळी संघाचं. ताडाळी वर्सेस टेंबोडे टी फॅक्टर राहिलाय. एका बाजूला करण की फॅक्टर राहिलाय. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेच्या वतीनं काय सुंदर भव्य दिव्य स्पर्धा रजनीची पाहिली. करण पाटील, राजदादा सगळ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अतिशय उत्तम दर्जाची. सिक्स रन्स. काय सुरेख फटका पाहिला स्क्वेअरच्या डोक्यावरून. करण पाटीलला आसमान दाखवलाय आणि ते मात्र हा आलाय षटकार. 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा धावफलकाचे लागत आहेत. चांगली धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करण पाटील सारख्या ताकदवान गोलंदाजावर प्रहार झाला पहिल्या षटकामध्ये. धावफलकावर धावा तर टेंबोडे संघानं अतिशय उत्तम लगावलेत, की या मैदानावर धावांचा पाठलाग इतका इझी होत नाही. पुन्हा एकदा रिकामी जागा हेरली. क्षेत्ररक्षण चेंडू परत येईल जरूर, फेकी होईल. तत्पूर्वी मात्र 2 रन्स कंप्लीट. चांगली रन बिटवीन द विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि चांगली क्रिकेट. या 2 धाव्यांना 11 वर मजल मारली जाते. पहिल्या षटकात
षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल्स आतापर्यंत टाकून झालेत आणि 4 बॉल्समध्ये 11 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, काय दिशा दिली आहे डीप थर्डमॅनच्या मधून. सुरेखरित्या स्विच हिटचा हा फटका सजवला आणि स्विच हिटनं धावा दिल्या तब्बल 4. धावा या चौकानं मात्र आल्या. चांगली धावसंख्येला सुरुवात या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ सुरू आहे. आणि अखेरकार पलटवार करणार नाही तो करण घातला. 15 धावा पडल्यानंतर त्याने विचार केल्यासारखे मी स्ट्राईक गोलंदाज आहे आणि स्ट्राईक गोलंदाजानं 15 धावा खाणं म्हणजे सामन्याला थोडासा मुवमेंट देणं आहे. आणि अखेरकार त्यानं मात्र डोईजर ठरणाऱ्या हर्षल चौधरीला क्लीन बोल करत परतवलं. या डेंजर बॉल पहिलं षटक आतापर्यंत बॅलन्स राहिलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 15 धावा कधी लगावल्या गेल्या करण पाटील षटकामध्ये. परंतु करण पाटीलनं अंतिम चेंडूवर मात्र एक सुखद धक्का देत आपल्या गोलंदाजीचं पृथक्करण सुधारवलं. एक विकेट मात्र कमावली आणि हर्षल चौधरीला त्यानं परतवलं. आता मात्र पाहतोय आपण भूषण भावेश बजाके, गोलंदाज मात्र पाहतोय आपण राहुल गडगे. प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जितू गोंधले आणि टीम आपल्या परीनं सर्वोत्तम काम करताना पाहतोय. चेंडूचा पाठलाग होणार नाही, रोखून जाऊ शकला नाहीये. आउटफील्ड आहे फास्ट आणि बॉल मात्र गेला सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषा पार आलाय. हा पहिल्या बॉलवर चौकार. चांगला पाठलाग केला परंतु पाठलाग सक्सेसफुल नाही ठरला. प्रतिकार सुरू आहे. आता मात्र या पहिल्या बॉलवर चौकार खेचत अमोल चौधरीने सुद्धा अगदी हर्षलची जागा कॅप्चर केली आहे. फलंदाजी स्ट्रॉंग राहिली आहे ताडालीची आतापर्यंत. धावा भरपूर आहेत बोर्डवर, त्या धावांचा पाठलाग करायचा आहे पण त्या दिशेनं चांगले प्रयत्न सुरू आहेत. राहुल गडगे गोलंदाजीच्या मार्कवर. चला सामना सुरू करा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकणं अनिवार्य. स्लोवर बॉल करण पाटीलनं मात्र दिले या झेलला आणि हा आला डॉट बॉल. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल परंतु अजून सामना नक्की दूर राहिला आहे, अजून दूर आहे. कारण जसजसे धावा बनत जातील अंतिम 2 षटकं राहतील त्यावेळेला चित्र स्पष्ट होत राहील. परंतु आतापर्यंत चांगली सुरुवात केली आहे ताडाली संघानं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, बॉल राहिला हवेत आणि अशा प्रकारे इथे नचिकेत गडगेन हा एक चांगला झेल टिपला. दुसरा सलामीर परतीच्या प्रवासाला. बॅक टू डग आउट. तुम्ही किती पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट. आता मात्र राहुल गडगे कमबॅक मिळतो संघाला. 19 धावा बोर्डवर लागलेत आणि 2 सलामीर मात्र आऊट झालेत.
त्याच्यामुळे 2 ताकदीच्या फलंदाजांना परतवण्यामध्ये यश आलंय ते आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाला. कीर्तिराज ऑन स्ट्राईक. स्लोवर हाताची गोलंदाजी केली जाते. स्क्वेअरला चेंडू येईल. सनील चेंडूपर्यंत येईल, उचलेल, फेकेल, दुसऱ्या रनचा प्रयत्न, रिस्क बनली, धावत सरळ सुटला होता, रन कंप्लीट होऊ शकली असती परंतु थांबला आणि क्रिकेटमध्ये थांबला तो संपला. पंच वळलेच जरूर तिसऱ्या अंपायरकडे, पण इथे मात्र रिस्की रन, ॲब्सल्युटली रिस्की रन. फलंदाज जवळपास स्वतःही पोहोचू शकला असता असं वाटत होतं. क्लोज पाहिलं जात आहे. इट्स अ व्हेरी क्लोज. OUT आउट. ही रिस्की रन घेण्याची गरज काय होती? रन कदाचित कंप्लीटही होऊ शकली असती, परंतु इथे मात्र कीर्तिराज स्वतःला मध्येच थांबवलं आणि त्याच्यामुळे तो कीर्तिराजनं गरज नसताना हा रनचा प्रयत्न केला, परंतु कदाचित सुधीर दादा ही रन कंप्लीट होऊ शकली असती. धावला, मध्ये थांबला आणि मग पुन्हा धावला, पण त्या धावण्याच्या नादामध्ये मात्र रनआउट झाला कीर्तिराज, त्याच्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा संघाला होत्या. अतिशय उत्तम खेळ आता बॅलन्स बनवतो टेंबोडे संघ. पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर चौकार पहिल्या बॉलवर, परंतु आता हळूहळू गोलंदाज राहुल गडगे आपल्या संघाचा कमबॅक मिळवताना. चला बॉल द्या लवकर, चला चॉईस करा लगेचच. नचिकेत गडग्यानं टिपला हा दुसरा झेल आणि भाविकला मात्र इथे मिळतोय आणखीन एक हादरा मिळतोय ताडाळी संघाला लागोपाठ. या षटकामध्ये राहुल गडगेनं सुंदर कमबॅक मिळवून दिलाय. 2 स्वतःचे विकेट, 1 रनआउट, बहुमूल्य विकेट त्यानं कमावल्या आणि पहिल्या षटकामध्ये अवघड होणाऱ्या फलंदाजीच्या क्रमाला मात्र अक्षरशः भगदाड पाडलाय. सुंदर दर्जाची गोलंदाजी राहिली. 5 बॉल्स त्यानं टाकलेत. पहिल्या बॉलला चौकार खाला, धावलकर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 20. 4 बाद 20 धावा या षटकातील अंतिम बॉल्स शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय गायकवाड. विकेटचं पतन होणं ताडाळी संघाच्या अंगलट येऊ शकतं. सुरुवात चांगली राहिली, मधली फळी कोलॅप्स झाली, परंतु अजूनही या मधल्या फळीमधल्या या फलंदाजांना तग धरून उभं राहावं लागेल. काय गोलंदाजी. पहिला बॉल तेवढा फक्त मार खाला चौकार, त्यानंतर मात्र कंप्लीट पुनरागमन. पहिल्या षटकामध्ये 15, या षटकामध्ये 6 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 20. ताडाळी संघ 71 धावांचा पाठलाग करत असताना गार गार थंडीचा महिना
हातामध्ये क्रमांक 5 विकेट डाऊन. माधव नवीन फलंदाज. आता मात्र कदाचित ब्रेक लागलाय फलंदाजीला. सुरुवात तर काय धूमधडाक्यात केली. 71 धावांचा पाठलाग कदाचित होईल की काय अशा आशा पल्लवित केल्या. करण पाटीलसारख्या ताकदवान गोलंदाजावर हर्षलनं प्रहार केले अक्षरशः, परंतु त्याच हर्षलला अंतिम चेंडूवर करण पाटीलनं परतवल्यावर संघ अडचणीमध्ये आला. कडाक्याची थंडी, बॉल हातामध्ये विसावतोय, थोडा चटका देतो हाताला आणि ते मात्र डॉट बॉल. डॉट बॉल माधवला आता मात्र डॉट बॉल खेळून चालणार नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावांचं अंतर खूप दूरचं राहिलं आहे, त्याच्यामुळे इथून तुम्हाला फक्त मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय उरणार नाही. यानंतरचा सामना आपण पाहतोय श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे वर्सेस श्री गणेश कामोठे. बॉल हवेत राहिला आहे. सनील झेलच्या खाली येईल. झेलचा प्रयत्न चांगला राहिला होता, जवळपास हातात विसावेल की असं वाटत असताना मात्र झेल सुटला. रन्स मिळते एक रन्सनं धाबालकर धावा लागत आहेत 23 धावा. 23 धावा, 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर यानंतर जो सामना लगेच रेडी राहायचा आपण. अखोट टप्प्याचा बॉलला पेनल्टी दिली जाते आणि चेंडू मात्र आज साथ देतोय टेंबोड्या संघाची. हा चौकार जायला हवा होता खऱ्या अर्थानं, परंतु आउटफील्डचा फायदा झाला तो म्हणजे टेंबोड्या संघाला आणि त्याच्यामुळे धावा फक्त आल्या 2. या 2 धाव्यानं दाभोळकर धावा लागल्या त्या फक्त 25 धावा. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र स्लो डाऊन झालाय, स्लो डाऊन. ताडाळी संघानं सुरुवात तर आपलातून केली, परंतु मध्य भाग मात्र कच्चा राहिला. कच्चा नाहीये, आम्ही परिपक्व आहोत हा इशाराच जणू दाखवलाय. ठोकला मिडविकेटच्या डोक्यावरून. हा मात्र षटकार. अक्षयच्या बॅटमधून या अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारानं धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 31 धावा. अजूनही 40 धावांची गरज. 12 बॉल 40. बारा 40चं गणित. जरा सामना सुरू करा. वेल इथे टिक 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 घडी दाखवतोय. राहुल गडगेच्या वाट्याला दुसरा षटक आलाय. करण पाटीलने ती जबाबदारी त्याच्यावर दिली, कारण करण पाटीलला माहीत आहे एक उत्कृष्ट दर्जाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर राहिला आहे करण पाटील. संदीपचा काय खेळ राहिला आज. एकट्यानं धुतलेत. असं वाटलं होतं की टायटनचा वॉच तो आज घेईल. चांगला बॉल. 44 वर मात्र तो परतला आणि टायटनचा रिस्ट वॉच मात्र हुकला. 50 हुकली, रिस्ट वॉचही हुकला. 1 रन्स मात्र येते, ती म्हणजे लेग बाईची. एकेरीने दुहेरीनं आता फार नाही फरक. फक्त भाषा षटकार चौकारांचीच लागेल. जे तुम्हाला आवडतं ते आता करावं लागेल. अक्षय ऑन स्ट्राईक. हा फटका चांगला आहे. धावा देऊन जाईल तब्बल 4.
डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून मात्र भरता वेगानं फेकला आणि हा मात्र घरंगळ जाणारा चेंडू गेला सीमारेच्या बाहेर चौकारासाठी. केला इशारा. आता इशा बिशारे सगळे गेले. आता व्हॉट्सअप आलाय, इन्स्टा आलाय, हाय करायचं, गेम फिनिश. फक्त हाय आला ना की समजायचा गेम झाली. त्याच्यामुळे हायच्या उत्तराची फक्त वाट बघतात. आजकाल ओकेलाही केमध्ये लिहायला लागलेत. हा बॉल मात्र चांगला आहे. एक चौकारानंतर मात्र लगेचच खामोश केलं गोलंदाज राहुल गडगेनं प्रभावित गोलंदाजी केली. कारण ते निर्णायक षटक होतं. राहुल गडगेचं दुसरं षटक जर महागडं ठरलं असतं ना तर कदाचित ताडाळी संघ सामन्यात टिकून राहिला असता, पण तसं झालं नाही. आणि ते मात्र गोलंदाज राहुल गडगेनं चांगली गोलंदाजी केली. स्लोवर बॉल आणि हाही निर्धाव. कीपर करण पाटीलपर्यंत ही बॉल नीटसा पोहोचला नाही एवढ्या स्लोवर. हे व्हेरिएशन खूप कमाल इथे राहिलं आहे आणि ही संधी इथे राहिली आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. हा सामना आता अजूनही 35 धावा जवळपास जोडायचे आहेत. क्लीन बोल्ट. फलंदाज क्रमांक 6 आउट. वो क्या है ना, मच्छर अगर सो मच्छर कधी चावलेला बरा, पण तो कानाजवळ तो आवाज देत राहतो ना ते सगळ्यात वाईट. चला नवीन फलंदाज आपण लगेच. चला हा सामन्याची हवा गोलंदाज राहुल गडगेने काढून टाकली. पूर्वार्धामध्ये खरपूस समाचार घेतला संदीपनं आणि त्यानंतर मात्र उत्तरार्ध राहुल गडगेच्या नावावरती राहिलाय. चांगली गोलंदाज. नवीन फलंदाज सलमान. मोठे फटके लगावत सामन्यात एक कमबॅक मिळवेल का? आणखीन एक भरधाव वेगानं एकटक सलमान फक्त निहाळत राहिलाय, पाहत राहिलाय. मिठाच्या आत कधी एसटी उद्ध्वस्त झाली कळलीच नाही आणि राहुल गडगेचं कमालीची गोलंदाजी मात्र इथे होते. समाप्त. 4 षटकांचा खेळ संपला. धापलकर धावा लागल्या तब्बल 36 आणि अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची गरज. मुंबईची सनी पाटील गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकर मात्र पाहतोय आपण अक्षय. 6-35. खरा बॉल फाईन लेग मधून सरळ गेला, सीमारेच्या बाहेर आला चौकार आणि आता मात्र 5-31. आता फक्त आणि फक्त असेच फटके, तेही गगनभेदी. चौकारानेही विजय संपादनला जाणार नाही, त्याच्यामुळे इथून फटके फक्त तुम्हाला मोठे दाखवावे लागतील. 5 बॉल 31ची गरज आहे. वरहाल देवी ताडाळी संघाला आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे संघाच्या विरोधात खेळताना हा बॉल आखूड टप्प्याचा राहिला. स्लोवर बॉलला मात्र इथे खराब बॉल मित्रांमध्ये होता, भिरकावून देणं गरजेचं होतं. आखूड टप्प्याची गोलंदाजी राहिली, परंतु एकदा का
नशीब आपल्यावर मेहरबान झालं की सगळं आपल्या बाजूनं होतं, तसंच काहीसं झालं. इथे मात्र विकेट्स मिळते. आणखीन एक विकेट झालं पतन. क्रमांक 7-8 फलंदाज 8वा झालाय बाद. उद्याचे सामने, पहिला सामना मात्र राधाकृष्ण 11 टोंडे वर्सेस पेंदर या दोन संघादरम्यान राहील. त्यानंतर मात्र दुसरा सामना पालेश्वरी पाले वर्सेस आदई शिवशंभू आदई या दोन संघादरम्यान राहील. तिसरा सामना हर्षित 11 शिवकर वर्सेस अंश 11 खेरणे. त्यानंतर चौथा सामना राहील खुटारी वर्सेस नेवाली. या पहिला सामना असणाऱ्या संघानं लक्षात घ्यायचं की 6:30 वाजता टॉस होईल, त्याच्यामुळे 6:30 वाजता आपल्याला हजर राहणं गरजेचं आहे. आज थोडीशी ॲडजस्टमेंट पंचांनी आयोजकांनी केली जरूर, परंतु उद्यापासून मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे 6:30ला रिपोर्टिंग कंपल्सरी राहणार आहे. 3 बॉल टाकून झालेत, अजूनही बऱ्याच मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा, प्रत्येक बॉलला 10 धावा काढाव्या लागतील. 3 बॉल 30. चला सामना विलंब का लावताय, कारण चालू करा सामना. 10 बॉल 3 बॉलला 30. हा नक्कीच. आपण खऱ्या अर्थानं काल पाहिलं ना, तर काल उद्घाटन सोहळा असूनही सामने 1:30 वाजता संपलेत. या आयोजकांना मुख्य गाभा राहिला. आणि सुधीरदादा खरं सांगू ना तुम्हाला की खऱ्या अर्थानं वेळेवर सामने सुरू होणं आयोजनामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर आहे टाईम मॅनेजमेंट. ते ज्याला जमलं ना त्याचं आयोजन सक्सेसफुल होतं. सरळ बॅटनं धावा येत नाही, वाकड्या करण्याचा प्रयत्न केला जरूर, पण इथे मात्र 1 रन्स येईल. पंतांचा इशारा येईल त्या रनचा. बॅटची कडा लागली आणि बॅट कट. 1 बॉल टाकायचे पूर्वार्धात. चला दुसरा सामना नेक्स्ट लगेच रेडी राहा आपण. श्री मलंग स्पोर्ट्स वामजे आणि श्री गणेश 2 बॉल. ओके. श्री गणेश कामोटे दोन्ही संघ नाही का रेडी राहा आपण. अजिबात वेळ नका लावू. पंच लास्ट बॉल आहे. ओव्हर संपली. 1 नो बॉल होता कुठे. तुमचं बरोबर आहे, इकडे यांचं चुकलंय. यांना फटके द्यायला पाहिजेत. तो व्हाईट पडदा का उचललाय बाबांनो. तर बॅनर तो जो व्हाईट पट्टा आहे ना बाउंड्रीचा, तो खाली सोडा प्लीज. आपण तिकडेच हा त्या ग्रीन. तर कॅमेरामॅन दाखवा त्यांना तिकडे. थँक्यू सो मच. तर सामना मात्र एकतर्फी राहिला आणि आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघानं इथे मात्र चांगली कामगिरी करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. पण दूरवरचा प्रवास करत भिवंडीमधून आलेला हा ताडाळी संघ वाटलं होतं की 71 धावांचा पाठलाग कदाचित करेल, पण होऊ शकला नाही. आणि इथे मात्र हार्ड लक, दूरचा प्रवास राहिलाय. पुढच्या स्पर्धेसाठी ताडाळी संघ तुम्हाला खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतो आणि बेस्ट ऑफ लक सुद्धा देतो. एंड से करा. चला नेक्स्ट सामना. कामोडे संघ शतरक्षण लावायचं लगेचच. लाईनअप केलं जाईल, शतरक्षण लगावलं जाईल आणि सामना असेल 4 ओव्हरचा. त्याच्यामुळे सामना 4 ओव्हरचा असेल, याची नोंद घ्या.